नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक औषध असं आहे. गठिया रोग, जोडाचे दुखणे आणि बारीक जोड दुखतो, बारके जोडात पू होतं, जोड हलत नाहीत, ते त्याच्यावर काय करायचं मित्रांनो? मेथीदाणा चूर्ण 50 ग्राम आणि सुंठीचं चूर्ण 50 ग्राम, दोन्ही समप्रमाणात चूर्ण करून एकत्र मिक्स करायचे चांगले. सकाळी 1 चमचा आपला पोहे खाता होते, संध्याकाळी 1 चमचा आपलं साध्या पाण्यात घ्यायचं गुणगुण्या साधारण. असं काही दिवस घेतल्यानंतर तुमचे गुडघेचे दुखणे, संधिवात, जोडाचे दुखणे, ही जी जोडाचा टँगळाचं दुखणं आहे, ही एकदम काही दिवसातच मित्रांनो तुमचं दुखणं बंद होणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला आज सांगायचं म्हणजे एक असा आनंद होतो की जोडाच्या दुखण्यामुळं लोक भरपूर त्रास होतात 50च्या नंतर. त्याच्यासाठी वरून मालिश करण्यासाठी तेल कसं बनवायचं त्याचा एक उपयोग बघा. कांद्याचा रस काढायचा तुम्हाला 100 ग्राम. मी एक थोडे औषध सांगतो बनवायचं. कांद्याचा रस 100 ग्राम काढा आणि तिळाचं तेल 100 ग्राम घ्या. दोन्ही तेल एकत्र करायचे. लोखंडी कढई घ्यायची मित्रांनो. लोखंडी कढईमध्ये ही टाकायचं. ही टाकल्यानंतर गॅस चालू करून जेव्हा तर आवाज येईल, त्याचा आवाज आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा. गॅस बारीक करून तुम्हाला चांगलं ती मध्ये आपण कांद्याचा जे रस टाकलेला आहे ती जळू द्यायचा आहे. चांगलं जळलं, लाल झालं, जरा तेल चांगलं गरम झालं, ती एखाद्या हाय तसं ठेवून गार झाल्यावर एखाद्या काचेच्या शिशीमध्ये भरून ठेवायचं मित्रांनो. रोज सकाळ दुपार जसा टाईम भेटेल तसं तुम्हाला त्याची मालिश करायची. अशी मालिश केल्यानंतर तुमचं दुखणं, हाताचे बोटं दुखतात, काही जे हाताचे असे वळत नाहीत, पायाचे दुखणे, गुडघेचे दुखणे, टोंगळ्याचे दुखणे, असे प्रत्येक जोडाचे दुखणं तुमचं अवघ्या काही दिवसातच निघणारं शरीरातून मित्रांनो. साधा आणि सोपं आहे. आणि एकदा सांगतो मित्रांनो, कारण परत कमेंट करतात, फोन करतात, त्याच एकदा सांगतो, पटकन ऐकून घ्या. काय करायचं मित्रांनो, मेथीदाणा चूर्ण, तुम्हाला मेथी आणायची बाजारातून, ती बारीक चूर्ण करायची. खलबत्ता उकळा असला तर ती एका डब्यात ठेवायची, वाटीत ठेवायची. तेवढंच सुंठीचं चूर्ण, मेथीदाणा आणि सुंठ तुम्हाला समप्रमाणात घ्यायचे. दोन्ही समप्रमाणात घेऊन ती परत एकत्र मिक्स करायची. चांगली मिक्स करून ही औषध सकाळी आणि संध्याकाळी 1 चमचा पाण्यात घ्यायचं साध्या. असं काही दिवस घेतल्यानंतर तुमचं सर्व जोडाचं दुखणं निघून जाणार आहे. परत आता वरून मालिश करायला तुम्हाला तेल कसं बनवायचे? कांद्याचा रस काढायचा आहे. पांढरा कांदा भेटला तर चांगला, नाही तर लाल कांदा घ्या. कांद्याचा रस काढायचा. कांद्याच्या रसामध्ये समजा तेवढंच तिळाचं तेल टाकून ती तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे आणि ती सकाळ संध्याकाळ तिची मालिश करायची फक्त हलक्या हातानं. लय काही चोळायचं नाही मित्रांनो, झोपी जायचं आहे. काही दिवसात तुमचं हे